भेट होणं म्हणजे काही भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात. आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल. शिवसैनिकाच्या भावना तर आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे. पण या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत असेल तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं. बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील चर्चा केली अनेक दिवसांपासून, त्याच्यावर परिणाम हे गारोडींच्या चर्चा आहे, निश्चित येणार नाही. कारण ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार गाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि खऱ्या अर्थानं मोगलाईच्या पंक्तीत बसलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे कदापि जाणार नाही. एक तर त्यांना पंगत सोडावी लागेल, तेव्हा कुठे युतीची चर्चा होईल. राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात. त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच मूळ उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील. राजकारण कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात. सीएम साहेब बोलतील ना थोड्या वेळात. देवेंद्र फडणवीस आणि राज साहेबांची आज जी भेट झाली निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे. परंतु राज साहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत. म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होतील किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे. त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील. तर आपण पाहतोय राज्याच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट आलेला आहे. राज ठाकरे यांची ही नवीन खेळी मुंबईच्या राजकीय पटलावर मोठा बदल घडवणारी ठरेल. कारण राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये भेट झालेली आहे. तब्बल 1 तास या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं कळतंय. खरं तर हे प्रेशर टॅक्टिक्स आहे का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण जर असं असेल, ही चर्चा अनुकूल असेल तर त्याचा निश्चितच फायदा भाजपला होईल आणि निश्चितच फायदा मनसेला देखील होईल असं बोललं जातंय. कारण आपण पाहतोय आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही गटाकडून त्याविषयी सकारात्मक विधानं देखील केली जात होती, वक्तव्य करण्यात येत होती. मात्र आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट, त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा स्थानिक मराठी माणसांना नक्कीच खरं तर सुखावणारी होती. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि उबाठा एकत्र येणार किंवा 2 ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती किंवा तसे प्रयत्न देखील कार्यकर्त्यांकडून केले जात होते, बॅनरबाजी केली जात होती. मात्र आता आजची ही भेट खरं तर काहीतरी वेगळंच सांगतंय. राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती का? राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार का? उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चेकमेट केलंय का? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. बघा, आमच्या फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्याच पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राजसाहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असतील, भेटले असतील, तर त्याच्यामध्ये असं काही वेगळं दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे पण संबंध ठेवण्याची प्रथा आहे. ते किती पत्रकारांना आवडते हे आम्हाला माहीत नाही, पण राज्याची प्रथा आहे. हे राजकारणाच्या पलीकडे आम्ही एक दुसऱ्याला भेटतो, एक दुसऱ्याबरोबर चर्चा करतो आणि घरगुती पण संबंध असतात. राजसाहेब आणि फडणवीस साहेब, राजसाहेब आणि राणेंचं कुटुंब एक वेगळा संबंध आहे. म्हणून अगर दोघं भेटले असतील
तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरून आहेत. शिंगणापूर पहिलं मराठी मुस्लिम कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणाहून काढण्याची मागणी जी आता हिंदू संघटनाकडून केली आहे. मला असं वाटतं की हिंदू संघटनांनी केलेली मागणी ही अतिशय योग्य आहे. हाजी अली असो किंवा अजमेरच्या दर्गा असो किंवा कुठलेही जे काही मुस्लिम धर्माचे जे काही धर्मस्थळं आहेत. तर आता राजकीय नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. आपण पाहतोय राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल 1 तास भेट झाली आहे. त्यांच्यामध्ये 1 तास चर्चा झालेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आता संदेश नाही तर थेट बातमीच देऊ असं वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यानं राज्याच्या भुवया खरं तर ताणल्या गेल्या होत्या. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही भेट नवीन समीकरण तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय. या युतीच्या चर्चेला फडणवीसांनी ब्रेक लावल्याचं देखील म्हटलं जातंय. तर फडणवीसांनी अचूक वेळ साधल्याचा देखील दावा करण्यात येतोय. आपण पाहतोय तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही गटाकडून त्याविषयी सकारात्मक विधानं किंवा वक्तव्य करण्यात येत होती. मात्र आता राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे असं प्रश्न उपस्थित होतोय. कारण चर्चा एकाशी मात्र भेट दुसऱ्याशी असंच चित्र पाहायला मिळतंय. आपण ही 3 दृश्य पाहतोय. राज ठाकरे ताजलँड्स एंडमध्ये सकाळी 9:40 त्यांचा ताफा पोहोचला. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांचा ताफा तिथे पोहोचला आणि त्यानंतर सकाळी 11:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा बाहेर पडला किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडले. त्यामुळे तब्बल 1 तास राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. नेमकी चर्चा काय झाली हे अजून अस्पष्ट आहे. मात्र राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक भूमिका दाखवत होते किंवा तशी वक्तव्य दोन्ही पक्षांकडून येत होती. मनसे उबाठा युतीची चर्चा सुरू होती. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असं बोललं जात होतं. मराठी माणसाची इच्छा पूर्ण होणार असं बोललं जात होतं. मात्र आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट वेगळंच काहीतरी चित्र समोर येतंय. खरं तर सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका खिशात घालण्यासाठी सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार धुमश्चक्री उडालेली आहे आणि त्या दृष्टीनं दोन्ही ठाकरेंची युती ही भाजपसाठी डोकेदुखी ठरणारी होती असं देखील बोललं जात आहे. आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांची ही राजकीय खेळी तर नाही ना असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. मराठी माणूस मनसे आणि ठाकरे सेनेचा अजेंडा आहे. गेल्या काही दिवसांपासून खरं तर मराठी माणसावर परप्रांतीयांची मुजोरी सातत्यानं वाढली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा स्थानिक मराठी माणसांना नक्कीच सुखावणारी होती. मात्र येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं ही युती सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होती. त्याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीसांनी ही अचूक वेळ साधलेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांमध्ये भेट झालेली आहे. तब्बल 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे. चर्चा नेमकी काय झाली हे अजून स्पष्ट आहे. मात्र राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच आता संदेश नाही थेट बातमीच देऊ असं वक्तव्य केलं होतं. मात्र आता काहीतरी वेगळं चित्र दिसतंय. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची दोघांमध्ये भेट झालेली आहे. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही भेट नवीन समीकरण तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय. या युतीच्या चर्चेला फडणवीसांनी ब्रेक लावल्याचं म्हटलं जात आहे. फडणवीसांनी अचूक वेळ साधल्याचा दावा करण्यात येतोय आणि उद्धव ठाकरे यांना चेकमेट तर दिलाय का चेकमेट तर दिला नाहीये ना असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. कारण गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरे यांनी आता संदेश नाही थेट बातमीच देऊ असं वक्तव्य केलं होतं. कार्यकर्ते देखील खुश होते. कार्यकर्त्यांकडून देखील सकारात्मक विधानं वक्तव्य होत होती. नेत्यांकडून वक्तव्य होत होती. मात्र आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट वेगळंच चित्र निर्माण करताय. वेगळं समीकरण निर्माण करताय. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे हे महायुतीमध्ये सामील होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात प्रथम मी माझ्या बैठकीसाठी आलोय. त्याच्यामुळे आमचा आणि त्या बैठकीचा काही संबंध नाही. हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे.
दुसरा मुद्दा असा आहे की राजसाहेबांबरोबर आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची पण बोलणी ही सुरू आहेत. आदरणीय उदय सामंतजी त्यांना भेटत आहेत आणि पूर्णपणे राज ठाकरेंबरोबर अगदी व्यवस्थितपणे आमच्या पक्षाची बोलणी सुरू आहेत. सकारात्मक बोलणी आहेत आणि आज जर राजसाहेबांनी जर देवेंद्र फडणवीसांची जी भेट घेतलेली आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांना वेगळ्या काही गोष्टी त्यांच्याशी बोलायच्या असतील, पण शेवटी महायुती आहे आणि मुंबईचं इलेक्शन ही महायुती लढणार हे आम्ही जाहीर केलेलं आहे सगळ्या नेत्यांनी. त्याच्यामुळे राज ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीसांना भेटले काय किंवा राज ठाकरे साहेब आमच्या उदय सामंत साहेबांना भेटले काय, शेवटी महायुतीचा प्रश्न आहे हा आणि राज साहेबांबरोबर आमची सकारात्मक बोलणी आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की जी पुढची बोलणी यांची काही आता मीडियावर आम्ही बघतोय की एकत्र येणार किंवा एकत्र निवडणुका लढवणार, मला वाटत नाही की या गोष्टी कितपत शक्य आहेत. कारण आमच्याबरोबर तर सकारात्मक बोलणी आहेत आणि कदाचित आता फडणवीस साहेब बरोबर काय बोलणं झालं ते मला माहीत नाही, पण आमच्याबरोबर सकारात्मक बोलणी आहेत एवढं मी सांगू शकतो. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र येणं हे कुठे ना कुठे खूप मोठा फटका हा युतीला असू शकतो. नाही, एक लक्षात घ्या, राज ठाकरे साहेबांचं राजकारण गेली 15-20 वर्ष वेगळं चालू आहे. त्यांना मिळणारी मतं मुंबईतली ही आता सॅच्युरेटेड मतं झालेली आहेत. उद्धव ठाकरेंच्या मतांचं गणित हे मुंबईमध्ये संपलेलं आहे. सगळे जे आता 10-15 आमदार आहेत ते जर सोडले तर बाकी 85 नगरसेवक आज आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे यांच्या एकत्र येण्याने आमचं स्पष्ट मत आहे की महायुतीला कोणताही फरक पडत नाही. मराठी माणसाला मुंबईत आणण्याचं काम जर कोणी सुरू केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेलं आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही हाऊसिंगची वेगवेगळी आमची धोरणं बघा की जो मराठी माणूस या मुंबईतून यांच्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंमुळे उभाटाच्या धोरणांमुळे बाहेर फेकला गेला, त्या मराठी माणसाला मुंबईत आणण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शिवसेना प्रमुख आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब करतात. त्याच्यामुळे यांच्या एकत्र येण्याचा काहीही परिणाम आमच्यावर होत नाही. तर राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक होते. अशातच आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट ही चर्चेचा केंद्रबिंदू ठरते. या भेटीमुळे शिवसेना मनसे युतीला ब्रेक लागणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. राज ठाकरे सकाळी ताजलँड्स हॉटेलमध्ये पोहोचले आणि अवघ्या काही मिनिटातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा देखील त्या ठिकाणी पोहोचला. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्यानं त्यामागे राजकीय रणनीती असल्याचे संकेत मिळू लागलेले आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 10:30 वाजता फडणवीस हे हॉटेलमध्ये पोहोचले, त्यानंतर पुन्हा 11:30ला ते बाहेर पडले. 1 तासभरापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक पार पडली.